हॅलो फ्रेंड्स, मी आहे राधा आणि आमच्या रायन अँड मम्मा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत यन्ना डोसा बिबेवाडीमध्ये आणि आज इथे आम्ही लंच करायला आलो होतो बाहेर जाताना. आज आहे रायांच्या बाबांची सुट्टी, तर आज आम्ही इथेच बाहेर जेवायला आलो होतो आणि इथे जेवण करायला, नाश्ता करायला आम्हाला खूप आवडतं कारण इथली क्वालिटी आणि क्वांटिटी खूपच छान असते. दिवसभर मग तुम्हाला बाहेर फिरायला तुम्ही मोकळे, इथे एकदा जेवले की दिवसभर तुम्हाला भूक लागणं शक्यच नाही. यन्ना डोसा. काय काय खाल्लं? काय काय खाल्लं? आज आम्ही पार्सल घेतले हे. पण खाल्लं काय काय इथे? आम्ही एक मिनी इडली खाल्ली आणि दहीवडा खाल्ला थोडासा. अजून थोडासा कट्टोसा खाल्ला. मम्मीने मम्मीनी तर चहा मागवलाय. चहा आणि ते इडली वडा. इडली वडा मिक्स मागवलाय. अजून तो आला पप्पानी तर बोताची पुरी भाजी लंच फूड मागवलं. अजून आता मी तर हे पार्सल घेतलंय. पार्सल कशासाठी आहे? माझ्या आईसाठी. आईसाठी? तुझी आई आहे का? बरं. आणि आता काय करणार? कुठे जाणार होतो मी फिरायला? फिरायला तर पुढे जाणार आम्ही जिन्नाकडे घरी. घरी जाणार आहे? नंतर आम्ही म्हणजे घरी नाही जाणार, दुसरी सवारी आहे. आईच्या दुकानात जायचं आणि हे पार्सल द्यायचं. फिरायला जाणार का मग पुढे आईकडे? ओके, बाय. कसं वाटतं जेवण? जेवण छान वाटलं. आणि इथला चहा कसा आहे? इथला छान छान. 30 रुपये कर दिया. तर रायन इथे हे पार्सल त्याच्या आजीला द्यायला आला आहे अंगणवाडीमध्ये आणि त्याने हे पार्सल अंगणवाडीत दिल्यानंतर आम्ही रायन्सला खास सरप्राईज देण्यासाठी गाडीच्या दुकानात गेलो होतो. त्याला नव्हतं नेलं, पण आम्ही त्याच्यासाठी ह्या गाड्याच्या दुकानांमध्ये बघत होतो. त्याच्यासाठी त्याला सरप्राईज त्याच्या बड्डेला द्यावी ही एखादी गाडी. तर यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या लहान मुलांच्या, पण त्यामध्ये आम्हाला ही गाडी खूप आवडली होती त्याच्या बाबांना, ही बाईक. आणि याची कॉस्ट पण साधारण 14 ते 15 हजारापर्यंत होती तिथे. आणि मला ह्या वेस्पामध्ये आवडल्या होत्या. कसं लहान मुलांना त्याचं वजन लवकर हँडल करता येतं. पण ह्या पण बाईक दिसायला खूपच सुंदर होती. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही आता घरी आलोय. आता किती वाजले? 5 वाजले. आज आम्ही हे घेतलंय स्पेशल गोडझिला. शॉपिंगला घेतलेला मी हे स्पेशल गोडझिला पुणे मेट्रोच्या इथे. रायनला खूप दिवसापासून हवा होता. आणि हे बी दुर्बीण कुठून घेतलं? दुर्बीण आईने दिलं. आईने दिलं. तेव्हा फ्रेंड्स आपण हे बघू शकतो. घेतलंय आज मी आपण बघू शकतो. तुळशीबागेतून आम्ही कॅमेरा तिथे नाही चालू केला, पण हे गळ्यातलं घेतलं. मला आवडलं होतं हे सिम्पल, आणि त्याच्यावर हे कानातले पण आले. आणि हा पेरू घेतलेला मंडईतून. आणि किचन. अजून काय घेतलं आपण? रायनसाठी कपडे. हे रायनचे कपडे, रायनचे छोटे हे होजिरीमधले मऊ कपडे, हे त्याने घातलेत. आता ट्राय करून बघितले आम्ही. हे
क्लासला जायला त्याला हे कपडे चड्डी आणि हे 2 आणि मला हे असे शॉर्ट्स कॉटनचे कुर्तीज हवे होते ते आम्ही घेतलेलं तुळशीबागेत. तर चला आजचा पूर्ण दिवस आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला आहे आता सकाळपासून आतापर्यंत. घ्या दुकानातून. हां, तर तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू फ्रेंड्स. Bye. बाय. संध्याकाळी रायन जगदंबाला गेला होता त्याच्या बाबांबरोबर जेवायला आणि जगदंबामध्ये जेवून आला. त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो रुपाली प्युअर व्हेजमध्ये जेवायला. तिथे पण त्याची मस्ती चालू होती आणि बराच वेळ तिथे थांबल्यानंतर कारण खूप गर्दी होती तिथे आम्ही तिथून पार्सल घेऊन मग आम्ही घरी आलो जेवायला. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला आमचं ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू फ्रेंड्स. गोडजिला.